सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात नवनवीन माहिती समोर येते. एकीकडे सीआयडी तपास सुरू असताना आता राजकीय वर्तुळात देखील विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. संपूर्ण राज्याचं लक्ष वाल्मिक कराड यांच्या अटकेवर असताना आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी धक्कादायक दावा केला. वाल्मिक कराडांचं एन्काउंटर होऊ शकतो असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. पोलीस स्टेशनमध्ये बेड घेऊन गेलेत. यापूर्वीच असं कधी झालं नाही. पोलिसांसाठी होते हे कोणाचे लाड आहे? वाल्मिक कराडचे लाड पुरवले जात आहे. यावर चौकशी झालीच पाहिजे. मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो. एका जवळच्या उच्चपदस्थ अधिकारी खात्रीलायक माहिती दिली आहे असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं. बीडचे पोलीस किंवा जिल्हाधिकारी यांचा अनुभव आहे. तिथे मर्जीतला माणूस दिला जातात. कराडला बाप म्हणून पोलीस वागत आहेत. 22 दिवस पकडून शकले नाही. गृहमंत्री यांनी लक्ष दिलं पाहिजे. पोलिसांची प्रतिमा मलिन होत आहे. त्याकडे लक्ष दिलं नाही तर पोलीस विभागाचा वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही असं वडेट्टीवार म्हणाले. 2014 ते 19चा कॅग रिपोर्ट आला. मराठवाड्यामधील कामाचा हिशोब लागत नाही. काम झाले की नाही बिल काढलं. या कामात यादी मराठवाडा येथील आहे. बीडमध्ये मोठी यादी आहे. बीड संवेदनशील जिल्हा झाला आहे असं वडेट्टीवार यांनी देखील म्हटलं. दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरण खंडणी प्रकरणातील 5 आरोपी सीआयडीच्या ताब्यात आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे. वाल्मिकला सध्या बीड शहर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आलं. बीड शहर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये आतापर्यंत 4 आरोपी आहेत. यामध्ये विष्णू चाटे हा प्रमुख आरोपी आहे. त्याच्यावर खून आणि खंडणीचे गंभीर आरोप असून यासोबत जयराम चाटे, प्रतीक घुले आणि केदार हे इतर आरोपी खून आणि इतर गुन्ह्यात सामील असल्याचे सांगितले जाते.